मित्रांनो, असं म्हटलं जातं की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. जेव्हा विषय राजकारणाचा आणि विशेषतः निवडणुकांचा असतो तेव्हा मात्र अनेकदा साम दाम दंड भेद अशा नीतींचा वापर करून प्रतिपक्षाला नामोहरण करण्याचा हर एक प्रयत्न केला जातो. मागील काही निवडणुकांमध्ये प्रकर्षाने समोर आलेली एक खेळी म्हणजे एकाच नावाचे अनेक उमेदवार उभं करणं. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पक्षाकडून अथवा उमेदवारांकडून निवडणुकीमध्ये अशा टॅक्टिक्स किंवा क्लुप्त्या यांचा अचूक वापर केला जातो. मागे पार पडलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विरोधात भास्कर भगरे सर नावाचा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे निवडून आले असले तरी या अपक्ष भगरेंना 1 लाखाहून अधिक मतं मिळाली होती. आता अशीच गोष्ट पुन्हा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात घडताना दिसून येते. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास द्वारकानाथ कांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर नामसाधर्म्य असलेल्या सुहास बाबूराव कांदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नामसाधर्म्य ठेवून भुजबळांनी युतीचे उमेदवार सुहास कांदे यांना अडचणीत आणण्यासाठी ही राजकीय खेळी केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केलाय. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र नांदगावचं रणंगण एवढं का तापलंय, ही लढत एवढी महत्वाची का आहे, सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात नांदगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यातील कवळाणे, निंबायत, निमगाव आणि काळवाडी या महसूल मंडळांचा समावेश होतो. नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. नांदगाव मधील 350 वर्ष जुनं पेशवेकालीन एकविरा देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात गेले 20 वर्षांपासून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष विविध कारणांनी कायम आहे. समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ कांदे संघर्ष पुन्हा एकदा उफळून आलाय. आता सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर शड्डू ठोकलाय. येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा कांदे यांनी दिलेला आहे. यावेळी कांदे यांनी छगन भुजबळ कुटुंबियावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मॅनेज करत भुजबळ यांनी सुटका करून घेतल्याचा आरोप केलाय. समीर भुजबळ हे मोठे गुंड आहेत, त्यांना लोकांनी तडीपार केल्याचा आरोप कांदेंनी केलाय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस प्रकरणी सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी मला पैशांची ऑफर केली होती असा दावा कांदेंनी केलाय. कांदे यांच्या आरोपांना उत्तर देताना छगन भुजबळ यांनी आम्ही कायदेशीर लढाई कायद्याने लढू असं स्पष्ट केलंय. भुजबळांचे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारे सुहास कांदे आता भुजबळ कुटुंबियांनाच आव्हान ठरले आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या समीर भुजबळ यांच्यावर सडकून टीका करताना आमदार सुहास कांदे म्हणाले, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मीच याचिका दाखल केली होती. याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. या याचिकेमुळे भुजबळ अडचणीत आहेत. याचिका मागे घेण्यासाठी मला 2 दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या, धमक्याही दिल्या, पण मी काही बदलणार नाही. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि घेणारी नाही. त्यामुळे भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचं हाच माझा संकल्प आहे. यापासून मला कुणीही विचलित करू शकणार नाही. दशकानुदशकांपासून दुष्काळाचा शाप लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात तसा कोणत्याही राजकीय पक्ष पण नेत्याचा सातत्यपूर्व प्रभाव राहिलेला नाही. कधी काँग्रेस, कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस असा आमदारकीचा लंबक फिरत राहिलाय. महायुतीकडून सिटिंग गेटिंग तत्वानुसार आमदार सुहास कांदे यांना महायुतीची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. 2009 पूर्वी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदगाव मतदारसंघाची जबाबदारी छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांना दिली होती. त्यावेळी पंकज भुजबळ यांना आमदार करण्यामध्ये कांदे यांचा मोठा वाटा होता. 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांचे पुत्र पंकज यांनी अविभाजित राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग 2 वेळा नांदगाव विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र कांदे यांनी 2014 मध्ये पंकज भुजबळ यांनाच आव्हान दिलं. त्यावेळी कांदे यांचा पराभव झाला होता. नंतर मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकज यांचा अविभाजित शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्याकडून पराभव झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुहास कांदे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आहेत. 2019 मध्ये सुहास कांदे यांनी पराभवाची परतफेड करत पंकज भुजबळ यांना धूळ चारली. तेव्हापासूनच भुजबळ कांदे यांच्यात राजकीय वैमनस्याला सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत नांदगाव विधानसभेसाठी एकूण 32 अर्ज भरण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे, अपक्ष माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गणेश धात्रक, अपक्ष डॉक्टर रोहन बोरसे यांचा समावेश आहे. नांदगावच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ आमने सामने आलेले आहेत. समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत समीर भुजबळ म्हणाले की नांदगाव भयमुक्त करण्यासाठी तसंच मतदारसंघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी उमेदवार बदला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी द्या अशी मागणी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र ही जागा त्यांनाच मिळाल्यानं अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे.
नांदगावमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून पाणी नाही, मनमाडमध्ये पाणी नाही, मतदारसंघात शेती सिंचनासाठी व्यवस्था नाही, आरोग्याची दुर्व्यवस्था झालेली आहे, शिक्षणासाठी सुविधा नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, व्यवसाय उद्योगासाठी रोजगारासाठी सुविधा नाहीयेत, ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा नाही, असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आज आहेत. या मतदारसंघात जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे, सर्व वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. दरम्यान समीर भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघातील उमेदवारीबाबत सुहास कांदे यांनी म्हटलं आहे की भयमुक्त नांदवण करण्याची भाषा करणे म्हणजे राक्षस आणि सत्यनारायणची पूजा करण्यासारखे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर परवानगी दिली तर मी येवल्यातून ही निवडणूक लढण्यास तयार आहे. महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे सुपुत्र व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. धात्रक यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. गणेश धात्रक यांचे वडील माजी आमदार जगन्नाथ धात्रक हे 1980 व 1990 मध्ये 2 वेळा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. स्वतः गणेश धात्रक मनमाडचे नगराध्यक्ष तसंच त्यांची आई पद्माताई धात्रक या सुद्धा मनमाडच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. नगरपालिकेवरील सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मनमाड शहरामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद स्वीकारून पक्षाशी निष्ठा सांभाळलेली आहे. तसंच ग्रामीण भागातही संपर्क वाढवलेला आहे. मात्र ग्रामीण भागातील संपर्काचे मतदानामध्ये रूपांतर करण्याचे आव्हान धात्रक यांच्या समोर आहे. गेल्या दिंडोरी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 42,000 मताधिक्य मिळवून दिलं होतं. गेल्या 5 वर्षात त्यांनी विविध विकास कामांची पूर्तता करून मतदारसंघात स्वपक्षाची चांगली ताकद वाढवलेली आहे. आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघामध्ये 2,500 ते 3,000 कोटी निधी आणून आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी, राष्ट्रपुरुषांची स्मारके, नांदगाव शहर पाणी पुरवठा योजना, 78 खेडी पाणी पुरवठा योजना, करंजवण योजना, मनमाड औद्योगिक वसाहत अशी अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. दुसऱ्या बाजूला अपक्ष समीर भुजबळांनी नांदगावमध्ये भेटीगाठींसह बैठकांचा धडाका लावलेला आहे. समीर भुजबळ यांची भिस्त प्रामुख्याने बाहुबली नेते, माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांवरती आहे. पंकज भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदारकी पटकावलेली असल्यामुळे भुजबळ समर्थकांचे या मतदारसंघात तगडे नेटवर्क आहे. आमदार सुहास कांदे यांनी अलीकडेच मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळं या निवडणुकीत जरांगे फॅक्टरी चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र निवडणुकीत जरांगे फॅक्टर दिसून येत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आजपर्यंत नांदगाव विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरला आहे. यावेळी इथे आमदार सुहास कांदे विरुद्ध अपक्ष समीर भुजबळ विरुद्ध महाविकास आघाडीचे गणेश धात्रक अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत नांदगावमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असं बोललं जाते. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सुहास कांदे दुसऱ्यांदा आमदार होणार की समीर भुजबळ आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा हस्तगत करणार? नांदगाव विधानसभेचा पुढील आमदार कोण होणार? आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसंच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा. आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारी या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.